समर्थाची या सेवका वक्रप आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, निपुक्षी कदा रामदासाभिमानी. नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन विषयासोबत. आणि आज आपण जो विषय घेतलेला आहे तो खूप छान आणि तुम्हाला मनाच्या श्लोकावरनं कळलं असेल की कोणत्या विषयावरती आज आपण बोलणार आहोत. आपल्याकडे आज जे पाहुणे आहेत, श्रीधर कुलकर्णी सर आज आपल्याकडे पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. आपण आज जो विषय घेतलेला आहे दासबोध, श्री रामदास स्वामींनी लिहिलेला हा ग्रंथ आणि त्या ग्रंथामध्ये लपलेल्या भरपूर काही गोष्टी आहेत. जसं की श्रीधर कुलकर्णी सर आहेत, हे खूप आधीपासनं दासबोध या ग्रंथावरती त्याचं विवेचन आणि अभ्यास करत आहेत, त्याच्यावरती रिसर्च करत आहेत त्या ग्रंथावरती. तर नक्की दासबोध ग्रंथ जो आहे तो आध्यात्मिक दृष्टीने भरपूर लोकांना माहिती आहे, पण सामाजिक कारणाने, तुमच्या व्यवसायाच्या दृष्टीने किंवा तुमच्या जे रोजचं जीवनाचा जो परिक्रम किंवा जीवनाचा जो परिचय चालू असतो, ह्यामध्ये दासबोध ग्रंथ कशा पद्धतीने तुम्हाला उपयोग येऊ शकतो हेच आपण या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि हे सरांकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जास्त काही बोलत नाही, सरांशीच डायरेक्ट आपण चर्चेला सुरुवात करूयात. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं स्वागत आहे आज आपल्या एका छान आणि आध्यात्मिक चर्चासत्रामध्ये. तुमचा एक थोडासा परिचय आपल्या लोकांना, प्रेक्षकांना करून द्या आणि आपण चर्चेला सुरुवात करूयात. माझं नाव श्रीधर शंकरराव कुलकर्णी, राहणार कळंब, जिल्हा धाराशिव. माझा व्यवसाय वकिलीचा आहे, परंतु गेल्या 1 वर्षापासून मी हा व्यवसाय बंद करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू आहे. आता सध्या मी पुण्यात राहतो, बावधन या ठिकाणी राहतो मी. आणि पुण्यात येण्याचं माझं नक्की ठरलं होतं 2 वर्षापूर्वीच. मग पुण्यात आल्यानंतर काय करायचं हा विचार माझ्या डोक्यात होता. मग कुठल्या तरी विषयाचा आपण अभ्यास करायला पाहिजे, कारण का मी मुळात साहित्यिक आहे. वयाच्या 17व्या वर्षी माझी पहिली कविता प्रसिद्ध झाली. तिथून माझ्या आत्तापर्यंत जवळपास 5-1000 कविता झालेल्या आहेत. आणि इतर विविध विषयावर माझं लेखन झालेलं आहे, समीक्षा लेखन झालेलं आहे, ललित लेखन झालेलं आहे. आणि हे जे आपल्याकडे जी काही प्रतिभाशक्ती आहे किंवा आपल्याकडे जी काही लिहिण्याची कला आहे, याचा कुठेतरी उपयोग व्हायला पाहिजे. वकिली व्यवसायामध्ये मला तेवढा वेळ मिळाला नव्हता. मग आता पुण्यात आल्यानंतर काय करायचं, मग कुठला ग्रंथ घ्यायचा हा विषय माझ्या डोक्यामध्ये होता. तेव्हा ज्ञानेश्वरी, रामचरितमानस, एकनाथाचे भागवत, गाथा, एकनाथाचे भागवत, हे जे काही ग्रंथ जुने ग्रंथ होते, ह्याच्यातलं कुठला तरी ग्रंथ मला निवडावं असं मला वाटलं. आणि योगायोगाने मला रामदास स्वामीचं जन्मस्थान जे आहे अंबड तालुक्यामध्ये, जालना जिल्ह्यामध्ये जाम नावाचं गाव आहे, तिथं मी गेलो. तिथं मी त्यांचं जन्मस्थान पाहिलं, त्यांच्या घरी जाऊन आलो, तिथलं राम मंदिर पाहिलं. आणि योगायोग म्हणा किंवा काही म्हणा, कुठले संकेत असतील म्हणा, 1 महिन्याच्या अंतरानंतर मला सज्जनगडला जायची संधी मिळाली. सज्जनगडला गेलो मी. तिथं रामदास स्वामीची समाधी आहे, म्हणजे त्यांचं जन्मस्थान ते समाधीस्थान हे 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये हा मला अनुभव आला. आणि मग मी निश्चित केलं की आता आपण दासबोधाचा अभ्यास करायचा, दासबोधाचं संशोधन करायचं. पूर्वी माझ्या डोक्यामध्ये असं होतं की दासबोधावरती अनेक प्रकारचं लेखन केलेलं आहे, हजारो ग्रंथ त्याच्यावर निर्माण झालेले आहेत. तरी पण दासबोध आपण का निवडला मी सांगतो. परंतु दासबोध निवडला मी. आता दासबोधाचा अभ्यास करायचा. माझ्या आजोबाचा ग्रंथ खजिना खूप मोठा आहे कळंबला, त्याच्यामधून मी दासबोधाचा ग्रंथ घेऊन आलो कळंबून. आणि इतर काही ग्रंथ मी घेऊन आलो. समर्थ ग्रंथ भांडार म्हणून एक आहे, त्याच्यामध्ये दासबोधाचं संपूर्ण वाङ्मय आहे. ती पूर्ण पुस्तकं मी आमच्या आजोबांच्या संग्रहामध्ये होते, ती घेऊन आलो. आणि दासबोधाचा अभ्यास योगायोगानं का माझ्या मनीध्यानी पण नव्हतं. ज्या दिवशी दासनवमी होती त्या दिवशी मी पहिली ओळ त्याची वाचायला चालू केली. आणि त्याच्यानंतर 1.5 महिन्यामध्ये मी पूर्ण दासबोध वाचला. आणि मग लक्षात आलं की ह्याच्यामध्ये काहीतरी आहे, ह्याच्यामध्ये काहीतरी आहे. जे आत्तापर्यंत जे काही दासबोधात मी वाचलं ह्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी दासबोधामध्ये आहे, हे माझ्या लक्षात आलं. म्हणून मग मी अभ्यास चालू केला. वा, सुंदर. आपण दासबोध किंवा तुम्ही जे संशोधन केलेलं आहे त्याच्याकडे आपण येणारच आहोत, पण त्याच्या आधी रामदास स्वामी म्हणजे कोण आणि त्यांचा इतिहास नक्की काय आहे हे सांगा. तर रामदास स्वामी जे आहे ते मराठवाड्यामध्ये अंबड तालुका आहे, जालना जिल्ह्यामध्ये जाम नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये रामदास स्वामीचा जन्म झाला. चैत्र शुद्ध 9 शके 1530
म्हणजे इंग्रजी तारीख येते ती साधारणतः 26 मार्च 1608. या दिवशी त्यांचा जन्म झाला. जन्मतः ते विरागी वृत्तीचे होते. म्हणजे जन्म झाल्यापासूनच ते खोड्या करणे, गावात पोहायला जाणे, मुलाबरोबर कुस्त्या खेळणे, असं लहान असताना पण ती सवय होती. तशात त्यांच्या वडिलांनी त्यांचं लग्न जमवलं आणि लग्न असतानाच ते तिथून पळून गेले. लग्न जमलं असताना सगळं चालू असताना ते पळून गेले. पळून कुठे गेले तर पंचवटीजवळ टाकळी नावाचं गाव आहे नाशिक जिल्ह्यात, तिथं गेले टाकळीला. आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी जवळपास तिथं 12 वर्ष तपश्चर्या केली, गायत्री पुरस्चरण केलं त्या ठिकाणी. म्हणजे पूर्ण काय म्हणतात त्याला, तपश्चर्या म्हणजे तपश्चर्यात काय नाही, एका पायावर उभा राहणे किंवा पाण्यात बसणे अशा प्रकारची तपश्चर्या त्यांनी त्या ठिकाणी केली. आणि 12 वर्षानंतर त्यांनी भरतखंड, म्हणजे त्यावेळेचा भरतखंड, आजचा भारत देश नाही, त्यावेळेचा जो भरतखंड आहे तो पूर्ण ते फिरून आले, 12चं पायी फिरून आले. म्हणजे त्यावेळेसचा जर भरतखंड आपण विचार केला तर अफगाणिस्तान येतं, नेपाळ येतं, ब्रह्मदेश येतं, दक्षिण साऊथ आशिया वगैरे बरेच प्रांत येतात, जपान वगैरे बरेच भाग येतो. हा पूर्ण प्रांत ते 12 वर्ष फिरले. आणि त्या 12 वर्षामध्ये त्यांना प्रभू रामचंद्राचं दर्शन झालं. आणि प्रभू रामचंद्राचं दर्शन झाल्यानंतर त्यांच्या आज्ञेने ते परत महाराष्ट्रात आले. आणि त्यांनी सांगितलं, आता इथं तुम्ही जी काही तपश्चर्या केलेली आहे, जे काही तपाचरण केलेलं आहे, याचा समाजासाठी उपयोग करा. आता त्यांना प्रभू रामचंद्राचा आदेश आला आणि त्यानुसार ते महाराष्ट्रात आले. आणि तिथून त्यांनी पुन्हा चाफळला संप्रदाय चालू केला, रामदासी संप्रदाय. आणि मग त्याने त्यांची चळवळ पुढं चालू केली रामदासांनी. आणि म्हणजे इतिहास म्हणजे त्यांचं एवढं, त्यांनी पूर्ण देशभर पूर्ण पदभ्रमण केलं. आणि त्या पदभ्रमण करत असताना त्यांनी सामाजिक पूर्ण परिस्थिती पाहिली, काय कुटुंब कसे आहेत, समाजामध्ये व्यवहार कसे होतात, ते संपूर्ण ज्ञान त्यांना मिळालं. दुष्काळामध्ये काय असतं, पाऊस पडल्यानंतर काय परिस्थिती असते, दुष्काळी परिस्थिती काय असते, ह्या सगळ्या गोष्टीचा त्यांनी तिथं अभ्यास केला. आणि त्याचबरोबर वाचनही केलं. वेद, उपनिषद, गुरुगीता, पांडवगीता असं असंख्य ग्रंथाचं वाचन त्यांनी त्या पूर्ण त्या 12 वर्षाच्या कालावधीमध्ये केलं. आणि ते पुन्हा इथं चाफळला आले. क्या बात आहे. आता आपल्याला श्री समर्थ रामदास स्वामी हे फक्त आपले महाराष्ट्रातील एक संत आहेत, किंवा आपल्या 4थीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये त्यांचे काही अभंग आहेत, किंवा त्यांची थोडीशी माहिती दिलेली आहे आपल्याला, किंवा भरपूर लोकांना फक्त समर्थ रामदास स्वामी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु, किंवा त्याच्यावरती वादविवाद ह्या गोष्टीच आत्तापर्यंत चालू आहेत. पण जसे आपले महाराष्ट्रातले अनेक संत होऊन गेले, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, त्याप्रमाणेच मधले रामदास स्वामी हे एक प्रकारचे आपले संत होते, की ज्यांनी 11 मारुतीची स्थापना केली. प्रत्येक ठिकाणी त्यांनी व्यायामशाळा उभारल्या. प्रत्येक ठिकाणी त्यांनी तरुणांना हे करण्यासाठी बलोपासनेसाठी त्यांनी हे केली, ओढ निर्माण केली प्रत्येक तरुण वर्गाला. आणि कशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एकजुटीने त्यांनी केल्या, हे एक थोडंसं तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. की म्हणजे रामदास स्वामींनी संत म्हणून होते, पण नक्की जसे आता ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे, किंवा भगवद्गीता आहे, किंवा तुकाराम गाथा आहे, त्याप्रमाणे दासबोध हा ग्रंथ लिहिण्यामागे त्यांचा उद्देश नक्की काय होता? त्याचं कारण असं आहे की संत तुकाराम, संत नामदेव आणि संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर यांचे कालावधी वेगवेगळे आहेत. संत ज्ञानेश्वर अगोदरचे, त्याच्यानंतर पुन्हा एकनाथ महाराज, त्याच्यानंतर नामदेव आणि रामदास एकाच कालावधीतले. आपण तुकाराम आणि संत रामदास एकाच कालावधीतले, नामदेव त्याच्या अगोदर झालेले. तर ह्यांच्या पूर्ण वाङ्मयामध्ये जर आपण पाहिलं, ज्ञानेश्वरी पाहिली, किंवा एकनाथी भागवत पाहिलं, किंवा तुकारामाची गाथा पाहिली, तर तत्कालीन परिस्थिती जी आहे ती रामदास स्वामी असताना जी परिस्थिती होती तशीच परिस्थिती संत ज्ञानेश्वर असताना पण महाराष्ट्रातली होती. सामाजिक परिस्थिती म्हणजे मुघली अतिक्रमण, मुघलांचा अत्याचार, पुन्हा गावात लोकांची भांडणं, आपसातले हेवे दावे, हे सगळं चालू होतं. समर्थ रामदास स्वामी जेव्हा महाराष्ट्रामध्ये आले प्रभू रामचंद्राच्या आदेशाने, त्यांनी इथं आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये व्यायामशाळा चालू केल्या, तालीम चालू केली, आणि जागोजागी मठ स्थापन केले. 1100 मठ त्यांनी पूर्ण देशभरामध्ये, महाराष्ट्रामध्ये त्यांनी 11 मठ स्थापन केले. जागोजागी त्यांचे मठ तिथं त्यांनी आपले शिष्य तयार केले, तिथे व्यायामशाळा चालू केल्या.
ह्या सगळ्या गोष्टी चालू करत असताना फक्त म्हणजे आपण काम करून जमणार नाही, लोकांना काहीतरी सांगितलं पाहिजे. मग त्यावेळेला तत्कालीन परिस्थिती अशी होती की आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाही, पोर्तुगीज ही सगळ्यांची महाराष्ट्रात त्यांनी घेरलेलं होतं त्या काळामध्ये. तिकडे दक्षिण बाजूकडे आदिलशाह म्हणजे कर्नाटकाकडून आदिलशाह, इकडे निजामशाही, म्हणजे असे मुस्लिम राजवट जे आहे आणि पोर्तुगीज राजवट जे आहे याचं अतिक्रमण महाराष्ट्रावरती झालं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये हा समाजामध्ये स्वाभिमान निर्माण व्हावा, समाजात जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने त्यांनी हे सगळं म्हणजे त्यांनी कार्य पण केलं ना. तुझं लेखन केलं नाही, त्यांनी कार्य पण केलं. त्यांनी दासबोध लिहिण्याची प्रेरणा त्यांना मिळाली, ह्याच्यातून त्यांना मिळाली की दासबोध आपण लिहिला पाहिजे. संत नामदेव तुकाराम यांच्यामध्ये फक्त भक्तिभाव आहे. तुम्ही देव पहा. देवापर्यंत जायचा रस्ता कोणी सांगितला? रामदासाने. कसं जायचं देवापर्यंत, मोक्ष कसा मिळवायचा. म्हणजे मंदिर, आता थोडक्यात उदाहरण द्यायचं म्हणलं, तुम्हाला हे मंदिर आहे पहा. रामदास स्वामीजी, संत ज्ञानेश्वरांनी, एकनाथ महाराजांनी तुम्हाला फक्त मंदिर दाखवलं, पण रमण समर्थ रामदासाने तुम्हाला मंदिराचा दरवाजा उघडून आतमध्ये येऊन मूर्तीचं दर्शन घडवलं. तिथपर्यंत जातो. हे एवढंच राहिलं होतं फक्त त्या संतांचं, ते म्हणून त्यांनी दासबोध लिहिला. शेवटच्या ज्या म्हणजे आपण जे मगाशी इथं वाचलं मी ती संत काय म्हणतात ते, ज्ञानदेवी रचला पाया तुका झालाचे कळत जे आहे, मग त्याच्यामध्ये रामदास कुठंच बसत नाहीत. मग थोडासा जर विचार आपण केला तर माझ्या डोक्यात असा विचार म्हणजे माझ्या डोक्यात असं आलं की संत ज्ञानेश्वरांनी पाया रचला, संत एकनाथांनी भिंत बांधली, संत नामदेवानी पायऱ्या चढवल्या, संत तुकारामांनी कळश लावला. ही आध्यात्मिक जी प्रगती आध्यात्मिक जी प्रगती आपण महाराष्ट्रामध्ये स्टेप बाय स्टेप असं झालं. अशा पद्धतीने ही आध्यात्मिक परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये चालत आली, कळसापर्यंत आलं. परंतु त्या मंदिराचं संरक्षण करणंसुद्धा महत्त्वाचं होतं. त्याच्या आपण ज्याला आजच्या भाषेमध्ये कंपाऊंड वॉल बांधायचं काम रामदासाने केलं. म्हणजे त्याच्यामध्ये ॲड करायला पाहिजे, आपण त्या ओळीमध्ये आपण तुझी वाढ केली पाहिजे, असं माझं मत. क्या बात आहे. जसं की आता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी दासबोधाबद्दल सांगितल्या, तर नक्की तुम्ही दासबोधाची सुरुवात कशा पद्धतीने केली, किंवा बा तुम्हाला आवड कशी निर्माण झाली की आपण दासबोध हा ग्रंथच घेऊ, तर त्याच्या मागे नक्की काय कारण होतं? ते मगाशी सांगितल्याप्रमाणे की मी योगायोगाने 1 महिन्याच्या कालावधीमध्ये मला संत रामदासाचं जन्मस्थान आणि समाधीस्थान पाहायला मिळालं. आणि समाधीस्थानी ज्यावेळेला मी गेलो, त्यांच्या समाधी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मी ज्यावेळेला गेलो, त्यावेळेला एक निरामय शांतता, ज्याला आपण म्हणतो निरामय शांतता, की तिथं कसल्याही प्रकारचा आवाज नाही, फक्त मला माझाच आवाज ऐकू येत होता, आतला, बाहेरचा सुद्धा नाही. माझ्या आजूबाजूला असंख्य साधक बसलेले होते, परंतु मला कुणाचा आवाज येत नव्हता. मला फक्त आतून आवाज आला, मी काहीतरी कर. ठीक आहे. मग मी त्या समाधीतून बाहेर आलो. मिसेसला म्हणलं की आता काय बघू, आता माझे काय करायचं करू, आपण काय बाकीचे कार्यक्रम काय ते बघू, म्हणलं काय करायचं. आणि त्यावेळेला मनात पक्क धरलं की आता मात्र दासबोध आपण वाचायचं. तिथं पुस्तकाच्या स्टॉलला मी थोडीशी भेट दिली पुस्तकाच्या स्टॉलला. तर तिथं एका ग्रस्तांची माझी फेसबुकवरती ओळख झाली होती. फेसबुकवरती माझा एक फेसबुकला लेख आला होता, त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी मला फोन केला होता आणि मला तुम्ही सज्जनगडला कधी पण या, मी तुम्हाला भेटतो. त्यांच्या त्या ग्रस्तांची मी बराच वेळ वाट पाहिली, जे काय मला भेटलेल्या आहेत. शेवटी मी निघून आलो आणि इथं आल्यानंतर पुण्याहून सज्जनगडून इथं आल्यानंतर आता दासबोध आपण वाचायला चालू करायचं. कारण मला 2दा संकेत मिळाले. तिथं जामला गेलो, तिथं पण मला थोडासा संकेत मिळाला की नुसतं बघतोस काय, म्हणजे तू बघून काय करायचं आहे. तिथे ते जन्मस्थानाची अवस्था पाहिली मी, तिथं काही म्हणजे एवढी व्यवस्था नाही आहे तिथं, लोकांचं एवढं काही लक्ष नाही त्या जन्मस्थानाकडं. थोडंसं जरा वाईट वाटलं. पुन्हा इथं सज्जनगड आल्यानंतर मग थोडंसं प्रसन्न वाटलं की काहीतरी एवढी लोक इथं येतात, साधक पूजा करतात, या 2 गोष्टी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे समाधीस्थान. तुम्ही जरी जाऊन आला समाधीस्थान आहे, तुम्हाला बाहेर यायला सुद्धा कळणार नाही, इतकी शांतता, निरामय शांतता. म्हणजे निरामय म्हणजे काय, तुम्ही डायरेक्ट तुमच्या आत्म्याशी बोलतात. इथं तुम्हाला आजूबाजूला कोण बसलं कळणार नाही. इतकी म्हणजे जागृत समर्थ रामदास समोर बसलेत आपल्या आणि आपल्याला काहीतरी बोलू लागलेत असं त्या ठिकाणी भास होतो. आणि त्याच्यानंतर मात्र मी दासबोध वाचायला चालू केलं.
आणि त्याची पद्धत काय मला माहीत नव्हतं. मी पहिल्यापासून चालू केलं वाचायला. क्या बात आहे. म्हणजे काय पद्धत आहे मला माहीत नाही. ते लोक कशा पद्धतीने दासबोध वाचतात हम्म. याची मला माहिती नाही. बरोबर. मी पहिलं दशक, पहिला समाज इथून चालू. वा. आता आपण थोडंसं दासबोधाकडे वळूयात. दासबोध ग्रंथ जो आहे, जो समर्थ रामदासांनी जो लिहिलेला आहे, तर त्याची नक्की सुरुवात काय आहे? किंवा सुरुवातीला म्हणजे सुरुवातीला त्याने दासबोध हा जो आहे ना, हा ओव्याच्या रूपामध्ये आहे. हम्म. भक्त आणि शिक्षक यांच्यामधला संवाद येतो. हे संवादामध्ये हा दासबोध लिहिलेला आहे. हा जो संवाद आहे हा शिष्य आणि गुरु यांच्यामधला संवाद आहे. शिक्षक काहीतरी प्रश्न विचारणार, शंका विचारणार आणि गुरु त्याचं उत्तर देणार. हम्म. अशा पद्धतीने संवाद आहे. तर सुरुवातीला त्यांनी काय सांगितलं की शिष्याने त्यांना विचारले की बाबा तुम्ही काय लिहू लागलात. त्यांनी सांगितलं मी ग्रंथ लिहू लागलो. कोणता ग्रंथ आहे सांगितलं. मग ते असा ग्रंथ आहे. ग्रंथ वाचण्यासाठी काय काय, मग ती त्या पहिल्या दशकामध्ये त्यांनी सांगितलं की हे ग्रंथ लिहिण्यासाठी मी काय काय वाचलं आणि मी कशासाठी सांगू लागलो आहे, या ग्रंथामध्ये काय. त्यांनी सांगितलं की परब्रह्म म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, मुक्ती म्हणजे काय, या सर्व गोष्टी मी आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे असं म्हणून त्यांनी त्या ग्रंथाची सुरुवात केलेली. सुरुवातीला गणपतीला नमन, सरस्वतीला नमन असं करून त्यांनी पहिलं चालू केलेलं आहे. सुरुवात चालू केली. पहिल्या ह्याच्यामध्ये फक्त प्रास्ताविक आहे दासबोधाचं. बरं. आणि पुढं एक 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 विषय घेतले. प्रकरण चालू आहे. बरं. जसं की आता आपण सांगणार आहोत की दासबोध, आणि नक्की जसं तुम्ही सांगितलं की आजची जी जनरेशन आहे किंवा आजची जी पिढी आहे, आपण जे तरुण पिढी म्हणतो आजकालची, तर आध्यात्मिक दृष्टीने आपण वेगळ्या दृष्टीने बघतो दासबोधाकडे. पण आजकाल समाजाच्या दृष्टीने किंवा सामाजिक दृष्टीने, किंवा तुम्ही जसं सांगितलं की त्याच्यामध्ये जीवनक्रम तुमचा कसा असायला हवा, तुमच्या व्यावहारिक ज्ञान कसं असायला हवं, तर ह्या नक्की गोष्टी काय सांगितलेल्या आहेत आता दासबोधामध्ये? कसं आहे, दासबोधामध्ये इतके प्रचंड विषय आहेत. दासबोधामध्ये 7,000पेक्षा जास्त ओव्या त्याच्यामध्ये आहेत. बापरे. आणि इतका प्रचंड म्हणजे तत्त्वज्ञान आहे, अध्यात्म आहे, राजकारण आहे, न्यायशास्त्र आहे, पुन्हा आरोग्य आहे, विज्ञान आहे, कृषी आहे, समाजव्यवस्था आहे, संसार आहे, प्रपंच आहे. क्या बात आहे. प्रचंड विषय आहेत त्याच्यामध्ये. अर्थशास्त्र आहे. आणि ज्याला जे पाहिजे त्यांनी ते घ्यावं. बरं. तुम्हाला ज्याच्यामध्ये आवडेल ते तुम्ही घ्यावं. पण ते सगळं घेण्यासाठी अगोदर तुम्हाला पूर्ण दासबोध वाचावा लागतो. वाचवला. लहान मुलांसाठी पण आहे त्या दासबोधामध्ये. लहान मुलांसाठी पण आहे. सर्व प्रकारचे विषय त्याच्यामध्ये हँडल केले. आणि माझं तर असं म्हणणं आहे की एवढे सगळे विषय एका ग्रंथामध्ये जर कुठले घेतले असते तर फक्त दासबोधच आहे. बापरे. इवन तुकारामाच्या गाथेमध्ये फक्त भक्तिभाव आहे. हम्म. शक्ती कुठं नाही. हम्म. म्हणजे शक्तीचा वापर कसा करायला पाहिजे ते दासबोधाने शिकवलं. भक्ती आहे ते संत ज्ञानेश्वरांनी भक्ती शिकवली, दासबोधाने शक्ती शिकवली. म्हणून असं कुठलाही मला विषय सांगा तो विषय दासबोधामध्ये नाही आहे. 350 वर्षापूर्वी दासबोध लिहिलेला आहे. आजच्या इंटरनेटच्या लॅपटॉपच्या युगामध्ये सुद्धा तुम्हाला दासबोधाचा उपयोग होतो. क्या बात आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, तुम्हाला दासबोधाचं केल्याने होत आहे रे, आधी केल्याचे पाहिजे हे वाक्य आहे. बरोबर. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयांचे, अशी जी वाक्य आहेत ना, ही वाक्याची तुम्हाला, ह्या वाक्याने तुम्हाला तुमच्या जे काय क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही पदार्पण करू शकता. मी म्हणतो की आपण ह्याच्याचं थोडंसं खोलमध्ये जाऊयात ह्या विषयाच्या, की जसं तुम्ही आता सांगितलं की बाबा ह्याच्यामध्ये कृषी क्षेत्र आहे, सामाजिक क्षेत्र आहे, कौटुंबिक आहे, किंवा न्याय व्यवस्था आहे. तर मला असं वाटतं की थोड्याशा तुम्ही गोष्टी उलगडून सांगा की बाबा न्याय व्यवस्था जसं आता तुम्ही म्हणला. तुम्हाला उलगडून जर सांगायचं म्हणलं तर दासबोधामध्ये मूर्ख लोकांची लक्षणं दिलेली आहेत. पुढ्यात मूर्खाची लक्षणं दिलेली आहेत. चतुर माणसाची लक्षणं दिलेली आहेत. चतुर माणूस कोण, चातुर्य कोणापाशी आहे, मूर्ख कोण आहे, पडत मूर्ख कोण आहे, शहाणा कोण आहे, उत्तम पुरुष कोण आहे, वाईट माणूस कोण आहे, सद्गुणी कोण आहे, रजोगुणी कोण आहे, सत्वगुणी कोण आहे, कुणाला म्हणायचं, साधक कुणाला म्हणायचं, सद्गुरू कुणाला म्हणायचं, गुरु कुणाला म्हणायचं, शिष्य कुणाला म्हणायचं, या सर्व गोष्टी दासबोधामध्ये दिलेल्या आहेत. बरं. मग आता आपण त्याच्यावरून असं दासबोधाने समर्थ रामदासांनी ए बाबा वकील साहेब ही तुम्हाला घ्या,
डॉक्टर साहेबी तुम्हाला घ्या, असं कुठं केलेलं नाही. हम्म. आपण शोधून काढलं पाहिजे. हम्म. आता माझ्या वकिली व्यवसायामध्ये मला फसवाफसवीच्या लोक आमच्यासमोर येतात, मारामाऱ्या करणारे लोक आमच्यासमोर येतात. मी त्यातून काय घ्यायला पाहिजे? हम्म. माणसाचे आपसातले व्यवहार कसे असतात हम्म. ते दासबोधातून आपल्याला शिकायला मिळतं. आता त्याचे श्लोक तुम्हाला मी दाखवले असते, हम्म. परंतु त्याच्यामध्ये भरपूर श्लोक आहेत हम्म. आणि प्रत्येक ओळ न ओळ तुम्हाला उपयोगाला येते. आता तुम्हाला मला विशिष्ट एखादा विषय सांगा, मी तुम्हाला सांगतो त्याच्याबद्दल. जसं की आपण आता सध्या घेऊयात की बाबा कौटुंबिक विषय हा एक आपण घेऊयात सध्या. हां, तर कौटुंबिक विषयाचं त्याच्यामध्ये हां, काय प्रकार आता आहे? आता सध्या आपण पाहतो घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे. आईबापापाशी मुलं राहत नाहीत किंवा घरी आईवडिलांचे मुलांचे वगैरे भांडणं होतात. हम्म. तर त्याच्या संदर्भामध्ये संसारी माणसाने कसं असायला पाहिजे, संसारात माणसाने कसं वागलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की लहान समोरचा माणूस वयाने मोठा असला तर त्याचा सन्मान करावा, आदर करावा. भले तो वाईट वागत असेल, तो वयाने मोठा आहे त्याचा आदर करा. वडिलांच्या संदर्भात दासबोधातून असं लिहिलं आहे की मुलगा, तो तुमचा मुलगा आहे म्हणून त्याला तुम्ही व्यवस्थित सांभाळा. मुलगा नसता तरी तुमच्या मुलाचा वयाचा आहे म्हणून त्याला व्यवस्थित सांभाळा. त्याच्या विरुद्ध जाऊ नका, नको तिथं सल्ले देऊ नका. अशा पद्धतीचे दासबोधामध्ये श्लोक आहेत. बरं. त्याच्यानंतर पुन्हा पती पत्नीमध्ये जे भांडणं होतात, तर त्या संदर्भामध्ये असं आहे की एका बाजूनेच फक्त त्याच्यामध्ये विचार दिलेला आहे की म्हणजे पत्नीच्या संदर्भात नाही, पतीच्या संदर्भात आहे की तुम्ही बाहेर दुसरी बाई ठेवू नका, व्यसन करू नका, घरात राहा. जास्त लेकुरे उदंड झाले, आपण जे आपल्याकडे आहे त्यांचा श्लोक येतो. लेकुरे उदंड झाली, घरी खायला मिळत नाही, तर लेकरं कमी म्हणजे कुटुंब व्यवस्था तुम्ही मर्यादित ठेवा. हा सल्ला त्यावेळेला त्याने दिलेला आहे की तुम्ही जर कुटुंब व्यवस्था मर्यादित नाही ठेवली तर तुम्हाला घरात अन्नधान्य खायला मिळणार नाही, तुम्हाला शेतीभाडी विकावी लागेल. हे सर्व त्यांनी त्या दासबोधामध्ये त्यावेळेला लिहून ठेवलेलं आहे, सांगितलेलं आहे. आपण म्हणतो ना, लेकुरे उदंड झाली, अन्न खावाया काय मिळेना, अशा प्रकारचे श्लोक आहेत त्यांचे. काय बात आहे. आणि पती पत्नीमधले मतभेद आहेत, बापलेकामधले, त्याच्याबद्दल त्यांनी श्लोकामध्ये असं लिहून ठेवलेलं आहे की तुम्ही असं करा, असं करू नका, असं करा, असं करू नका. बरं. पण ते वाचलं पाहिजे. बरोबर. बरोबर. आणि ते माझं सध्या तेच काम चालू आहे. मी वाचून शोधून काढायला लागलो एक 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 एक. माझा संकल्प काय मी नंतर सांगतो तुम्हाला, ओके. राजो वाचल्यानंतर. बरं. आता ह्याच्यामध्ये जसं तुम्ही कौटुंबिक सांगितलं, तसे अजून वेगवेगळे कोणते प्रकार जे आहेत की त्याच्यामध्ये उद्योगाच्या संदर्भामध्ये स्टार्टअप, आता आपण स्टार्टअप म्हणतो, राजकारण, स्टार्टअप म्हणजे उद्योगाच्या धंद्यामध्ये आळशीपणा करू नका, कुठे आळस करू नका. काम ज्या कामाची तुम्हाला मर्यादा दिलेली, एवढ्या वेळेमध्ये काम झालं पाहिजे, ते काम तेवढ्याच वेळेमध्ये झालं पाहिजे. तेवढ्याच वेळेमध्ये जे काम जर इमाने इतबारे काम करा, कर्मचारी लोकांच्या पगारी व्यवस्थित करा. हे सगळं दासबोधामध्ये आहे. चिकाटी राहू द्या, प्रयत्न राहू द्या, नवीन काहीतरी सापडतं का बघा. म्हणजे तुम्हाला तुमचं जे सध्याचा व्यवसाय चालू आहे ह्याच्यामधून प्रगती करण्यासाठी आणखी काही नाही तुम्हाला सापडतं का बघा. वेगवेगळ्या वाटा शोधा, तुम्हाला काय अडचणी येत असते त्या अडचणी मार्ग काढा. कर्मचाऱ्यांबरोबर संबंध चांगले ठेवा, मालकाशी पण संबंध चांगले ठेवा. अशा पद्धतीचे विवेचन त्याच्यामध्ये आहे दासबोधामध्ये. आणि स्टार्टअप जे आता आपण म्हणतो, स्टार्टअप नवीन उद्योग चालू करणार आहे, त्यांनी सांगितले तुम्ही प्रयत्नाती परमेश्वर किंवा सामर्थ्य आहे तेवढं, असे जे त्याचे वाक्य आहेत ना, ते वाक्य एक वाक्यावर जरी तुम्ही विचार केला तरी हळद झटकून टाका. सकाळी एवढंच नाही तर त्यांनी ह्याच्यात दासबोध हेच तो दिलेलं, सकाळी किती वाजता उठलं पाहिजे, उठल्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे, जेवण किती वाजता केलं पाहिजे, समजा तुमचा जो व्यवसाय आहे तो कसा केला पाहिजे, इमानदारीने केला पाहिजे, हे सगळं त्याच्यामध्ये आहे. बरं. कर्ज घेऊ नका कुणाचं, कर्जाचे पैसे घेऊ नका. तो सावकार तुमच्या घरी येईल, तुम्हाला घेऊन जाईल, तुमचं घर जप्त करील. शेतकऱ्याला त्याने असं सांगितलेलं की व्यवस्थित पेरा,
नुसतं जमिनीत बी टाकून उपयोग नाही, त्याला पाणी टाकावं लागतं. नुसतं पाणी टाकून उपयोग नाही, त्याला खतं द्यावी लागतात. नुसतं खत देऊन उपयोग नाही, त्याचं मेहनत मशागत करावं लागते. पीक उगवून आल्यानंतर त्याची पुन्हा मेहनत मशागत करावं लागते. ते मळणे वगैरे जास्त आपण म्हणतो त्याला, मळणी वगैरे करतो ना आपण, धान्य बाजूला काढायचं. हे सगळं त्याच्यामध्ये भुसकट जे आहे ते बाजूला काढा आणि धान्य बाजूला काढा. इथपर्यंत तुम्हाला परिश्रम घेतला तर तुम्हाला धान्य मिळेल. हे शेतकऱ्याला त्यांनी सांगितलेलं आहे. बरोबर. म्हणजे आता ही झालं शेतकऱ्याला. उद्योगाला सांगितले की आळशीपणा करू नका, सकाळी लवकर उठा, कर्मचाऱ्यावर संबंध चांगला ठेवा, देण्या घेण्याचे व्यवहार व्यवस्थित करा, सावकारकी करू नका, कुणाकडून कर्ज घेऊ नका. ही त्याच्यामध्ये आहे. नवीन मार्ग शोधा. हे आहे. शैक्षणिक दृष्ट्या म्हटलं तर पोराबाळ शिकवा. अक्षर कसं लिहायचं, अक्षर कसं काढलं पाहिजे, बरं. अक्षर कसं काढलं पाहिजे ते सुद्धा दासबातामध्ये लिहिलेलं आहे. बापरे. पहिला अक्षर, पहिला शब्द जो आहे ज्या आकारामध्ये आहे हम्म. त्याच आकारामध्ये शेवटचा अक्षर यायला पाहिजे. कुठेही त्याच्यामध्ये खाली वर लहान मोठं असं नसलं पाहिजे. बापरे. अक्षर कसं पाडलं पाहिजे, स्वयंपाकघरामध्ये ताट कसं मांडलं पाहिजे, बीज कुठं वाढलं पाहिजे, कोशिंबीर कुठं वाढली पाहिजे, अशा लहानतण गोष्टी दासबातामध्ये आहे. सर, जसं आपण मगाशी सगळ्या लक्षणांबद्दल बोलत होतो किंवा समाज व्यवस्था, न्यायव्यवस्था, कौटुंबिक व्यवस्था या सगळ्यांबद्दल आपण बोलत होतो, तर आपल्याला तशी काही ग्रंथामधली आपल्याला उदाहरणे देता येतील का? आता मी तुम्हाला मूर्ख लक्षणामधलं पडत मूर्ख कोण आहे, उत्तम पुरुष कोण आहे, चतुर पुरुष कोण आहे, सत्वगुणी कोण आहे, रजोगुणी कोण आहे, सत्वगुणी कोण आहे, साधक कुणाला म्हणायचं, सद्गुरू कुणाला, सांगू शकतो. मी वाचून सांगू शकतो तुम्हाला दासबात. बरं. मूर्ख लक्षणं सांगतो. मूर्ख हे सगळे नाही सांगत, कारण सगळे सांगण्यासारखेच आहेत, परंतु सगळे आपण सांगू शकत नाही. एक 2-4 उदाहरणं मी तुम्हाला देतो. आपली आपण करी स्तुती, स्वदेशी भोगी विपत्ती, सांगे वडिलांची कीर्ती, तो एक मूर्ख. म्हणजे काय, स्वतःची स्वतः स्तुती करतो, आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या माणसाची बरोबरी करतो. मी त्याच्याबरोबर म्हणजे उगाच आपण आता मंत्री संत्री वगैरे ज्यावेळेला येतात ना, त्यावेळेला त्याच्या बाजूला जोरात फोटो काढणे मूर्खपणाचं लक्षण आहे. बरोबर. वडिलांची कीर्ती सांगतो, स्वतःचं काही नाही. माझे वडील असे होते, माझे वडील तसे होते, माझ्या वडिलाची एवढी प्रॉपर्टी होते, माझे वडील. तो मूर्ख माणूस आहे. सांगे वडिलाची कीर्ती, तो एक मूर्ख. असे पुष्कळ मूर्ख आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात सगळीकडे सापडतात, वडिलाच्या कीर्तीवर जगणारे. बरं का. त्याच्यानंतर पुन्हा आणखी काही उदाहरणं त्याच्यामध्ये. आपल्याला आजार असताना औषध न घेणे, म्हणजे औषध ने घे असून व्यथा. आपल्याला आजार आहे, आपल्याला औषध घ्यायची गरज आहे, असं असताना जो औषध घेत नाही तो मूर्ख असतो. पथ्य पाळत नाही तो मूर्ख असतो. आणि जो पदार्थ खायला सांगितलेला नाही तो पदार्थ जाणीवपूर्वक खाणे, तो मूर्ख. बापरे. आता इतक्या बारीक सारीक गोष्टी त्यांनी दासबातामध्ये लिहून ठेवल्यात. स्वतः परोपकार करायचा नाही, दुसऱ्यांनी केलेलं देखवत नाही. स्वयं नेणे परोपकार, उपकाराचा अनुपकार, करी थोडे बोले फार, तो एक मूर्ख. म्हणजे याचा अर्थ काय, स्वतः परोपकार करायचा नाही, दुसऱ्यांनी केलेलं त्याला देखवत नाही, आणि काहीतरी छोटीशी गोष्ट करायची पण मी पुष्कळ केलं म्हणून सांगायचं, मूर्ख. आणि तिचे द्रव्य जोडी, धर्म नीती न्याय सोडी, संगतीचे मनुष्य तोडी, तो एक मूर्ख. म्हणजे गैरव्यवहार करून जो पैसे गोळा करतो तो मूर्ख आहे. धर्म नीती न्याय याच्याबद्दल विचार करत नाही तो मूर्ख असतो. आणि आपल्या जवळचा जो चांगला मित्र असतो, आपल्या स्वार्थासाठी त्याला सोडून देतो, तो मूर्ख असतो. बापरे. असे असंख्य उदाहरण आहेत ह्याच्यामध्ये. देवद्रोही, गुरुद्रोही, मातृद्रोही, पितृद्रोही, ब्रह्मद्रोही, स्वामीद्रोही, सगळे मूर्ख आहेत. बापरे. जो देवाचा देवपूजा करत नाही, गुरुला मानत नाही, आईला मानत नाही, वडिलाला मानत नाही, देवाला मानत नाही, आणि आपले जे गुरु शिक्षक आहेत त्यांना मानत नाही, तो मूर्ख. ही झालेत अशी पुष्कळ उदाहरणं त्याच्यामध्ये. अक्षरे गाळून वाचताना या आजच्या काळामध्ये फार महत्त्वाचं आहे. अक्षरे गाळून वाची, का ते घाली पदरची, निगा न करी पुस्तकाची, तो एक मूर्ख. म्हणजे जो अक्षर वाचन करत असताना तो अक्षर पूर्ण वाचणार नाही, उडत तो वाचणार. आणि मग तुम्हाला सांगत असताना माझ्या पदरचे 4 शब्द मी वेगळे सांगणार,
हा. मी वाचले पुस्तक, त्याच्यामध्ये हे असं असं दिलेलं आहे. आणि पुस्तक कुठंतरी कोपऱ्यात टाकून देणार, त्याची काळजी घेणार नाही, काय नाही. बरोबर. तो माणूस मूर्ख असतो. आता उत्तम गुण त्यांनी सांगितले त्याच्या पुढल्या ठ्याच्यामध्ये समाज दशक 2 समाज 2 मध्ये उत्तम पुरुष कुणाला म्हणायचं, हम्म. चांगला पुरुष हे जे आहे ना, हे उत्तम पुरुष. आजच्या तुम्हाला जे तुम्ही स्टार्टअप वगैरे जे म्हणता, किंवा व्यवसाय उद्योगधंदे म्हणता, किंवा माझा वकिली व्यवसाय म्हणा, किंवा डॉक्टर, कुणा सगळ्यांना उपयोगाचं उत्तम कुणाला म्हणायचं. उत्तम पुरुष जर तुम्हाला ओळखता आला तर तुम्हाला पुढचं डिसिजन घेता येतं. बरोबर. तुम्हाला सुद्धा पुढचं डिसिजन घेता. पण उत्तम पुरुष कोण असतो तुम्हाला पण माहीत पाहिजे, आपल्या सगळ्याला माहीत पाहिजे. वाट पुसल्याविने जाऊ नये, फळ ओळखल्याविने खाऊ नये, पडलेली वस्तू घेऊ नये. हे उत्तम पुरुषाचं लक्षण आहे. क्या बात आहे. तो वाट पुसल्याशिवाय वाट विचारल्याशिवाय, माहिती घेतल्याशिवाय कुठेही जात नाही. बरं. मला समजा तुमच्या घरी यायच्या आत मी तुम्हाला पत्ता विचारणार व्यवस्थित, तो शहाणा माणूस. फळ ओळखल्याशिवाय खाऊ नये, फळाची माहिती पाहिजे तुम्हाला, गोड आहे का तिखट आहे काय ते. आणि फळ फळ माहीतच पाहिजे तुम्हाला, कोणतं फळ आहे. दिसलं फळासारखं म्हणून खायचं नाही, कारण का ते त्यानं काही रोगराई होऊ शकते, मरू शकतो माणूस, काय सांगता येत नाही. पडलेली वस्तू घेऊ नये, खाली पडलेली वस्तू कधी घेऊ नये. घ्यायचं आहे. बरोबर. काय त्याच्यामध्ये बॉम्ब आजच्या काळाबद्दल विचार केला आपण, बॉम्ब असू शकतो तिथं खालच्या वस्तूमध्ये. ते त्यावेळेला त्यांनी लिहिलं आहे, पण आज आपण आपल्यासाठी उपयोग करू शकतो या वाक्याचा. पडलेली वस्तू घेऊ नये, खालची वस्तू घ्यायची नाही. विचाराविन बोलू नये, विवंचविन चालू नये, आणि मर्यादेविन हालू नये. अशा पद्धतीचं आहे ते. विनाकारण वाद घालायचा नाही, विनाकारण बोलायचं नाही. आणि अशा पद्धतीच्यामध्ये काय दिले ते सांगतो. कुठलीच गोष्ट विचार केल्याशिवाय करायची नाही. म्हणजे बोलायचं असलं तरी अगोदर विचार करा, तुम्हाला चालायचं असलं तरी अगोदर विचार करा, आणि तुम्हाला काही हालायचं जरी असलं तर विचार करून हाला. इथं लिहिले असं जो वागतो तो शहाणा, उत्तम पुरुष. अजून बरेच आहे त्याच्यामध्ये. व्यापकपणा सांडू नये. व्यापकपणा म्हणजे काय, आपल्या मनामध्ये जे लिबरल म्हणतो त्याला आपण, लिबरल माइंड सोडू नका, राहू द्या, लिबरल माइंड राहू द्या. पराधीन होऊ नका, कुणाच्या अंडरमध्ये जाऊ नका. आजच्या भाषेमध्ये जर म्हणलं आपण, आजच्या काळामध्ये जर आपण म्हणलं, कुणाच्या अंडरमध्ये आपण काम करायचं नाही. म्हणजे कुणाच्या हुकुमशाहीमध्ये, कुणाच्या दहशतीखाली आपण काम करायचं नाही. आपण आपलं स्वतंत्र पाहिजे, स्वतंत्र विचारसरणी पाहिजे. म्हणजे एका बाजूला ते लिबरल आहे व्हा म्हणतात, एका बाजूला ते कुणाच्या अधीने जाऊ नका म्हणतात. आपलं वजं कुणाच्या डोक्यावर घालून, आपलं जे वजं आहे ना आपणच सांभाळावं, दुसऱ्याच्या बोकांडी टाकू नये, दुसऱ्याच्या पाठीवर टाकू नये. हे असं ही कुणाचं लक्षण आहे, उत्तम पुरुषाचं लक्षण आहे. अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची. म्हणजे सत्याचा मार्ग कधीही टाकून द्यायचा नाही. किती संकट तुझ्यावर येऊ द्या, खोट्या मार्गाने जायचं नाही. वाईट मार्ग आहे त्याचा अभिमान बाळगायचा नाही. एखाद्याकडं आमचा पोरगा दारू पितो, आमचा पोरगा पैसे खूप खातो, ही काय अभिमानाची गोष्ट नाही. लोक अभिमानानं सांगतात, मी आता पुष्कळ लोक पाहिले अभिमानानं सांगतात, आमचा पोरगा अमुक अमुक ऑफिसमध्ये, त्याला काय वरचे पैसे भरपूर मिळतात. ही सांगण्यासारखी गोष्ट नाही. बरोबर, खरी गोष्ट. ही उत्तम पुरुषाचे लक्षण नाहीत. तुम्ही विचार करून विचारपूर्वक तुम्ही सन्मार्गाला, सत्याचा मार्ग अवलंबला पाहिजे. ते उत्तम पुरुषाचे लक्षण आहेत. आता ह्याच्यामध्ये आणखी एक आहे बघा, वाईट माणसाचे लक्षणं. ही पहिले आपण मूर्ख माणसाचे लक्षण बघितले. उत्तम माणसाचे, दुर्लक्षणी माणसाचे लक्षणं काय आहेत? दुर्लक्षणी, आळशी आणि खादाड, दुर्बळ आणि लाताड. दुर्बळ म्हणजे काय, दुर्बल म्हणजे शक्ती नसलेला. लाताड म्हणजे काय, लाचार, ज्याला आपण लाचार म्हणतो, लाचार किंवा लाळघोटेपणा करणार. बरोबर. आळशी, लाचार, मूर्ख माणूस. तपीळ म्हणजे काय, तामशी, गरम डोक्याचा माणूस. हे सगळे कुविद्येचे लक्षण, म्हणजे हे वाईट माणसाचे लक्षण आहे. आता रामदास स्वामी याच्यामध्ये असं म्हणतात, दशक 2 समाज 10 मध्ये, की मी तुम्हाला मागं मूर्खाची लक्षणं सांगितली होती, ती तुमच्या लक्षात आली असते, ठीक आहे. आता परत मूर्खाची लक्षणं सांगतो.
पडत मूर्ख म्हणजे कोण? समूळ ग्रंथ पाहिल्याविना, पूर्ण ग्रंथ वाचल्याशिवाय पाहिल्याशिवाय उगाच ठेवी जो दूषण, म्हणजे तो नाव ठेवतो त्या ग्रंथाला. गुण सांगता पाहे अवगुण, तो एक पडत मूर्ख. याचा अर्थ असा असतो की ग्रंथ वाचायचा नाही, कुठलंच ग्रंथ वाचायचं नाही, आणि फार बेकार पुस्तक आहे त्या पुस्तक वाचण्यात काय अर्थ नाही. हं? आणि त्याच्यातले सर आमचं काय, आपण त्या पुस्तकातले जर आपण काही गुण सांगू लागलो, ते गुण बाजूला ठेवून अवगुण सांगत बसणार, तो पडत मूर्ख. आणि दासबोधाला नेमका आधीच लागू आहे की दासबोध कुणी वाचत नाही, लांबून पाहतात, फालतू पुस्तकं बनतात, आणि मग दासबोध म्हणजे चांगलं सांगितलं ते सांगणार नाहीत, बरोबर. आणि जे वाईट आहे, जे आपल्याला अनुकूल आहे ते सांगणार. ते सांग बरोबर. दासबोधामध्ये असं सांगितलेलं आहे. आज आपण परिस्थिती पाहतो ना, आपण काहीतरी 2-4 ओळी घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावर गदारोळ माजवायचा, असं नाही. नाही, बरोबर. रामदास स्वामीने त्याच वेळेला सांगून ठेवलं की तुम्ही पूर्ण ग्रंथ वाचा आणि मग तुम्ही त्याच्यावर तुमची, आणि जो असं करत नाही तो पडत मूर्ख. जो दुसऱ्याला नाव ठेवतो, ज्या मुद्द्यावरून तो दुसऱ्याला नाव ठेवतो, तो आपल्याकडं पण असतो हे त्याला माहीत नसतं, तो पडत मूर्ख. म्हणजे समोरचा माणूस, आता उदाहरण जर द्यायचं म्हटलं की तो मी चेंगट आहे, समजा चेंगट आहे, मला पैसे खर्चायला नको वाटत, पण मी दुसऱ्याला चेंगट मानलं, चेंगट माणूस हा पडत मूर्ख आहे. तुला माहिती ना, तू स्वतः चेंगट आहे, दुसऱ्याला चेंगट कशाला म्हणून लागला, बरोबर. त्याला चेंगट. स्त्रियांचा संघ धरी, आता हे बघ, हे आजच्या काळामध्ये आहे बघा, स्त्रियांचा संघ धरी, स्त्रियांचे निरूपण करी, निंदे वस्तू अंगीकारी, तो एक पडत मूर्ख. म्हणजे सारख्या बायकामध्ये जायचं, बापरे. आणि जे काय तुम्हाला बोलायचं ना ते बायकात जाऊन बोलायचं. पुरुष लोकांमध्ये कुठं काय बोलायचं नाही. जी काय तुम्हाला चांगलं वाईट जे काय बोलायचं नाही, बायकापाशी जाऊन भाषण करणार, बायकापाशी जाऊन व्यवस्थित करणार, बायकांच्याच संगतीमध्ये राहणार, पडत मूर्ख. त्याला माहिती आहे ना की हे बरोबर नाही, आपलं वागणं बरोबर नाही, हे त्याला माहीत असतं, तरी पण तो वागतो, तो पडत मूर्ख. आता विषयात वर्णी स्त्रियांचे अवयव, नाना नाटके हावभाव, देवा विसरे जो मानव, तो एक पडत मूर्ख. जो म्हणजे कथा कादंबऱ्यामध्ये आज आपण किंवा सिनेमा नाटकामध्ये आपण पाहतो आज की स्त्रियांचे वर्णन केलेले असतात किंवा दाखवलेले असतात, ते टिपिकल दाखवतात, ते पडत मूर्खाचे लक्षण आहेत. म्हणजे ज्या काळामध्ये हा दासबोध लिहिला त्या काळामध्ये अशी परिस्थिती कदाचित असू शकेल की अशा पद्धतीचे वर्णन लिहिलेली असावीत. म्हणजे वर्णी स्त्रियांचे अवयव, म्हणजे अवयवाचं वर्णन करायचं, नाटकं करायची, तिच्यासमोर नाटकं करायची, आणि हे सगळं करत असताना देवाला विसरायचं, देवाचं विस्मरण, तो पडत मूर्ख झाला. जो दिवस रात्र पूजा अर्चेमध्ये असतो, सारखा देवदेव करतो, परंतु अंगातले अवगुण मात्र सोडायला तयार नाही. म्हणजे आता भरपूर व्यापारी लोक असतात, देवधर्म दानधर्म करतात, पण दुकानात व्यापारामध्ये व्यवसायामध्ये लबाडी काही सोडित नाहीत ते लोक, लबाडी करायचे काही सोडत नाहीत, पडत मूर्ख आहेत ते लोक, असे त्यांनी सांगून ठेवलेले. आणि सगळ्यात शेवटी त्यांनी काय सांगितले, सगळ्यात पडत मूर्ख जर कोण असेल जो आपल्या संसाराला सुख समजतो. आपण जे राहतो त्यात, समजा मी माझा 4 BHK फ्लॅट आहे, जो 4 चाकी गाडी माझ्याकडं नोकरचा करेल, ह्याच्यामध्ये जो रम्मान होतो तो मूर्ख आहे, पडत मूर्ख. सगळ्यात पडत मूर्खाचा पडत मूर्ख. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की, आमदासाचं असं म्हणणं आहे की संसार दुःखासारखं दुःख कुठलंच नाही, आणि हे असताना तुम्ही जर म्हणत असाल की मी सुखी आहे, तर तुमच्यासारखा पडत मूर्ख कोणी नाही. हे असे पडत मूर्खाचे लक्षण आहेत. आता माणसाचा देह हा 3 गुणांनी बनलेला असतो, तर त्याच्यामध्ये दिलं आहे की सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. तर ते अशी माणसं कोण असतात ह्याच्याबद्दल रामदासांनी लिहून ठेवलेलं आहे, दशक 2 समाज 5 मध्ये सांगा ते पण. तर रजोगुणामध्ये काय आहे, माझे घर माझा संसार, देवा कैचा आणिला थोर, आयचा करे जो निर्धार, तो रजोगुण. म्हणजे काय, हे माझं घर आहे, हे माझा संसार आहे, देवाचं काय काम येतं,
देव कशाला इथं, काढून टाका देव बाहेर. असा निर्धार करून जो संसार करतो तो रजोगुणी माणूस. माता पिता आणि कांता, पुत्र सून आणि दुहिता इतक्यांची व्हाय चिंता. जो फक्त आई वडील बायको यांचीच काळजी करतो फक्त, बाकी कुणाची काळजी करत नाही, समाजाची नाही, बाकीचे शेजारी पाजारी काय नाही, तो सुद्धा रजोगुणी माणूस. रजोगुणी, त्याला रजोगुणी म्हणतात. जो दुसऱ्याची टवाळी करतो, दुसऱ्याला नेहमी नाव ठेवतो, टोमणे मारतो, निंदा करतो, काही कुणी काही बोलायला गेलं तर भांडणं करतो, उलट उत्तर देतो, आणि नाही नको त्या मुद्द्यावरती विनोद करतो, हास्य करतो, तो रजोगुणी माणूस. असे रजोगुणी माणसं तुम्हाला राजकारणात खूप दिसतात. राजकारणामध्ये तर असे खूप लोक आहेत की टोमणे मारणे, निंदा करणे, आणि त्यांना काही बोलायला गेलं तर पुन्हा आपल्याला शिव्या देणे, आणि नको त्या विषयावर विनोद करणे, नको त्या विषयावर विनोद करणे, अशा पद्धतीचे लोक असतात. ते रजोगुणी लोक आहेत. रजोगुणी, त्याला वाईट गुणाचे लोक म्हणतात. आता रजोगुणानंतर त्यांनी सांगितलेत पुन्हा तमोगुण. ते सुद्धा रजोगुण आणि तमोगुण थोडासा फरक आहे. प्रीतीपात्र हा एक शब्द आहे राजवादामध्ये, 3-4 ठिकाणी आलेला आहे. बरं. आपण आपल्या आवडत्या माणसाला प्रिय म्हणतो. जो पुरुष असेल तर प्रिय, स्त्री असेल तर प्रेयसी, असे शब्द वापरतो. की माझी प्रेयसी, तो माझा प्रियकर, प्रेयसी, अशा शब्द 2 वापरतो. ह्यानी एकच शब्द वापरला आहे, प्रीतीपात्र. बरं. म्हणजे सगळेच आलं त्याच्यामध्ये, पुरुष आला, स्त्री आलं. तर प्रीतीपात्र गेले मरून, म्हणून या जीवच देणे, सोय आत्महत्या करणे, तो तमोगुण. बापरे. म्हणजे बायको आवडता माणूस मिळाला आत्ताच्या काळात म्हणून दुःख करत बसायचं, स्वतः जीव द्यायचा, तमोगुण येतो. बरोबर. थोडक्यात आता पोरापुरींची लव्ह मॅरेजची लपडी झाली, ब्रेकअप झाली की लगेच पोरांनी फाशी घेतली की ते आधीच्या काळापासून म्हणजे तमोगुण येतो, तमोगुण हा, ते येतो. लिहून त्यावेळेला त्याने लिहून ठेवलेले की अशा पद्धतीत जर कोणी वागत असेल ना, तमोगुण येतो. ना वडे भक्ती, ना वडे भाव, ना वडे तीर्थ, ना वडे देव, वेदशास्त्र न लगे सर्व, तो तमोगुण. ज्याला भक्ती आवडत नाही, ज्याला भाव आवडत नाही, ज्याला तीर्थ आवडत नाही, ज्याला देव आवडत नाही, ज्याला वेदशास्त्र काय लागत, तमोगुणी माणूस येतो. बापरे. देवाची निंदा करतो, आघोरी मार्ग अवलंबतो. म्हणजे ब्लॅक मॅजिक, आघोरी लोक असतात ते लिंबू मार, कुठेही मार, आणि संतांच्या संगतीमध्ये कधी जाणार नाही, कुठं सप्ताह चालू असतात तर कधी फिरकणार नाही, कधी मदत करणार नाही, तमोगुणी. आता सत्वगुणी कोण आहे? सत्वगुणी ज्यामध्ये चांगले, ज्याच्यामध्ये चांगले गुण कोणाचे आहेत बघा. स्नान संध्या, पुण्यशीळ, अभ्यंतरींचा निर्मळ, शरीर वस्त्रे सोजवळ, तो सत्वगुण. सकाळी उठल्यानंतर स्नान करणे, संध्या करणे, देवाची पूजा करणे, स्वच्छ कपडे घालणे, स्वच्छ मनाने स्वच्छ कपडे घालले, तो सोजवळ, तो माणूस सोजवळ असतो, तो माणूस सत्वगुणी असतो. त्याच्यानंतर पुन्हा धनदान करतो, धन पैशाचे दान करतो, वस्त्रदान करतो, अन्नदान करतो, उदकदान करतो, आणि ब्राह्मण आणि संत लोकांना, साधक लोकांना तो काय म्हणतो त्याला, समाधानी करतो, सुखी ठेवतो, तो माणूस सत्वगुणी असतो. ह्याच्यामध्ये पुष्कळ होतं. देवाची भक्ती, आता ह्याच्यामध्ये असंही दिलेलं आहे की देवाची भक्ती कशी करावी. तर सर्वसामान्य समज असा आहे की आपण अन्नदान केलं की बस झालं, कळसाला रंग दिला पुरे झालं. तर समर्थ रामदास काय म्हणतात, तुम्ही तेवढंही करू नका, तुम्ही फक्त मंदिराचा रस्ता कुठे हे दाखवा. बापरे. जातं म्हणे त्याच्यापर्यंत. एवढं म्हणजे उपासना म्हणतात ते, उपासना. बरोबर. तुम्ही मंदिरात एवढं खाटोटोप कशाला करता, तिथपर्यंत जातं. फक्त मंदिर कुठे सांगा ना, जातं तेव्हापर्यंत. असं उपास पण आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी. आता हे झालं रजोगुण. सत्वगुण झालं. सगळ्यांशी नम्र बोले, मर्यादा धरून चाले, सर्वजण तो शिवले, तो सत्वगुण. सगळ्यांची व्यवस्थित बोलणार, नम्रपणे बोलणार, आपली मर्यादा, समोरच्याची मर्यादा सांभाळून बोलणार, तुमची मर्यादा मी लक्षात घेणार. उदाहरण काय, समजा की तुम्हाला तुमच्या घरच्यांचा, वडिलांचा कुठं दबाव आहे, गृहीत धरा थोडा वेळ,
तुमची मर्यादा मला माहिती काय आहे, तुम्ही जास्त पुढं जाऊ शकत नाहीत आणि मला माझी पण मर्यादा माहीत असते. दोघांची पण मर्यादा ओळखून व्यवहार करा, तो माणूस सत्वगुणी असतो. आता सद्विद्या म्हणजे हुशार माणूस. ज्याला सद्विद्या म्हणजे काय, हुशार. ज्याच्या विद्यामान, ज्याला आपण विद्वान म्हणतो आजच्या भाषेमध्ये, विद्वानाचे लक्षण त्याने दिले. कोण विद्वान कुणाला म्हणायचं? आज कुणीही उठतं व्यासंगी विद्वान. आपण पेपरमध्ये बातमी वाचतो ना, तर मग व्यासंगी माणूस आहे, विद्वान माणूस आहे. रमण दासबोधामध्ये समर्थाने सांगून ठेवलेलं आहे विद्वान कुणाला म्हणायचं. विद्वान म्हणजे कोण? सत्यवचने, खरं बोलणारा, शुभवचने. शुभवचने म्हणजे काय म्हणतात त्याला, चांगलं बोलणार, चांगले शब्द वापरणारा. कोमल वचने, एकवचने, निश्चय वचने, सौख्य वचने. म्हणजे आता याचं सांगायचं जर बनलं तर जो नेहमी खरं बोलतो, जो नेहमी दुसऱ्याच्या हिताचं बोलतो, जो एकवचनी आहे, म्हणजे प्रभू रामचंद्रासारखं एकदा दिलं वचन दिलं संपलं, एकवचनी. पुन्हा त्याच्यानंतर कुठे गेलं ते, एकवचनी, निश्चय वचनी, दृढ माणूस. निश्चय ठरला करायचं म्हणजे करायचंच. निश्चय वचनी माणूस. आणि सौख्य वचनी म्हणजे तो दुसऱ्याला तुमच्या वागण्यातून बोलण्यातून दुसऱ्याला आनंद मिळतो. अशी जी माणसं असतात ना, त्यांना विद्वान म्हणायचं. विद्यावंत, कलावंत, लक्ष्मीवंत, लक्षणवंत, कुलवंत, बलवंत, यशवंत, कीर्तिवंत, शक्तिवंत, हे असे बरेच आहेत. ते सगळे विद्वान माणसं. आपण ह्याच्यामध्ये भाग्य आणि वंत ह्याच्यामध्ये फरक असतो. भाग्य वेगळं आणि भाग्यवंत वेगळं. वंत वेगळं. म्हणजे भाग्य म्हणजे त्याला असं गुरफटलं पूर्ण ह्याच्यामध्ये वेढलेलं असतं ते भाग्यवान माणूस. आपण कुठला आपण पदार्थ, नारळ वगैरे फोडतो, ते आतल्या बाजूला सापडतं आपल्याला, ते पूर्ण बाजूला. आता खारीक असते, खारीक वरतं काढल्यानंतर मध्ये ते बी काढून टाकायचे, ते भाग्यवान माणूस असतो, आतलं खातो. आता मला नेमकं तुम्हाला उदाहरण सांगता, आतलं आपण काय खातो ते पूर्ण काढायचं बाजूला आणि मधलं खायचं. नारळ वरून फोडायचं, वरतं फोडायचं, मध्ये सापडतं, ते भाग्यवान असतो तुम्हाला. सफरचंद कसं असतं, बाहेरच्या बाहेर तुम्हाला खाता येतं. बरोबर. असा थोडासा फरक दाखवला, थोडासा फरक ह्याच्यामध्ये आहे. वाटोळे सरळे मोकळे, वाटोळे सरळे मोकळे, ओतले म्हशीचे काळे, कुळकुळीत ओळी चाललेल्या ढाळे, मुक्त माळाचा यायचा. म्हणजे प्रत्येक अक्षर नीट लिहिलं पाहिजे, वर्तुळाकार लिहिलेलं पाहिजे, एकसारखं असावं. आणि मोत्याची माळ ओढण्यासारखं, मोत्याची माळ ओवली आपण, असे आपल्याला अक्षर दिसले पाहिजे. अक्षर मात्र तितुके नीट, नेमस्त पैस काने नीट, काना मात्र अवकाळी व्यवस्थित पाहिजे. म्हणजे असं ह्याचा अर्थ असा आहे, तुम्ही जेव्हा वेलांटी देताना पहिल्या अक्षराला दिलेली वेलांटी दुसऱ्या अक्षराला दिलेली वेलांटी सारखीच पाहिजे, कमी खालीवर कमी नाही, अंतरामध्ये दोन्हीमध्ये अंतरमध्ये असं आहे. त्याचा अर्थ असा आहे, नेमस्त पैस काने नीट, आडव्या मात्रा त्याही नीट. आडवी जी लाईन मारतो आपण, डॅश, आपण त्याला डॅश म्हणतो, ती पण प्रॉपर पाहिजे, ते सुद्धा काटेकोर पाहिजे. आरकुली वेलांट्या सुद्धा अगदी व्यवस्थित पाहिजेत. पहिले अक्षर जे काढले, ग्रंथ संपेतो पाहत गेले, एका टाकेची लिहिली असे वाटे. म्हणजे पहिल्यांदा जे अक्षर तुम्ही काढले, पहिले जे अक्षर काढले आणि शेवटचं जे अक्षर काढले, ते इतकं सारखं पाहिजे की तुम्ही एकदा चालू केल्यानंतर ती तसंच लिहित गेला शेवट, जरी 4 दिवसांनी लिहिलं असलं तरी. असं अक्षर पाहिजे. बहुबारीक तरुणपणी, आता ह्याचा अर्थ वेगळा आहे. आपण ह्याचा मी फक्त एवढीच जर ओळी वाटल्या, तुम्ही अर्थ वेगळा काढता. पण ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण, त्याचा अर्थ वेगळा निघतो. बघा तुम्ही आता, बहुबारीक तरुणपणी, कामाना ये म्हातारपणी, मध्यस्थ लिहिण्याची करणी केली पाहिजे. काय याचा अर्थ असा आहे, तुम्ही ज्या वेळेला लिहिता इतकं बारीक लिहू नका तुम्ही की म्हातारपणी तुम्हाला वाचता येणार नाही. आता त्याचा अर्थ आहे, बहुबारीक तरुणपणी, कामाने म्हातारपणी, मध्यस्थ लिहिण्याची करणी केली पाहिजे.
म्हणजे तुम्हाला तुम्ही ज्या वेळेला लिहिता त्यावेळेला पण तुम्हाला ते वाचता आलं पाहिजे आणि म्हातारीपणीसुद्धा तुम्हाला वाचता आलं वाचता आलं, बरोबर. अशा पद्धतीचं पाहिजे. त्यामुळे- आता करंटेपणाचं लक्ष द्या, दरिद्री लोकांचं लक्ष द्या. ते सांगा. हे म्हणजे आळशी लोकांना देऊन दरिद्री म्हणजे आळशी लोकांना, आळशी लोक, पापी लोक, ही दरिद्री लोक आहेत. आता उदाहरण सांगतो, करंट टॅक्स म्हणजे दरिद्री लोक. आळस आवडे, आळस तर आवडतो. यत्न कदापि न आवडे. यत्न म्हणजे काय? प्रयत्न करायचं त्याला जमत नाही, आवडत नाही. त्याची वासना वावडे, अधर्मी म्हणजे नेहमी वाचण्याच्या दृष्टिकोनातून एखाद्या मुलीकडं महिलेकडे पाहणार. धर्म नावाचा त्याचा विषयच नाही. तो माणूस करंटा, दुर्दैवी करंटा माणूस. आळशी लोकांवर येते. ज्याला करंटा माणूस कोण आहे? ज्याला शब्द सांभाळून बोलता येत नाही, आवरता येत नाही, स्वतः शब्द आवरता येत, संताप आवरता येत नाही, तो दरिद्री माणूस आहे. आणि दुसऱ्या कोणाचं ऐकत पण नाही, तो दरिद्री माणूस. असं किती सांगू तुम्हाला मी, पुष्कळ उदाहरण आहे. एका समासावरती एका ह्याच्यावरती एक लेख 200 7,000 व्हाव्यात ना. माझ्या निरीक्षणाप्रमाणे किंवा माझ्या अभ्यासाप्रमाणे 5,000 लेख तयार होतील त्याच्यावर. 5,000. बापरे. प्रत्येक ह्याच्या समासावर प्रत्येक श्लोकावर एक लेख तयार होतो. बघा तुम्ही किती लेख तयार होतो. एवढं प्रचंड ज्ञानाचा खजिना या दासबोधामध्ये आहे. तुम्ही फक्त मला क्षेत्र सांगा, तुम्हाला मी सांगतो. आता कसं आहे, मला ह्यातलं निवडून सांगता येणार नाही, कारण का मी त्याचं काही टिपण वगैरे व्यवस्थित काढून ठेवलेलं नाही. बरोबर. असं वेगवेगळं. बरोबर. तरी पण आता तुम्हाला रेफरन्स निघाला म्हणून एवढं सांगितलं. सगळं सांगितलं, बरोबर.